नमस्कार. मुलांच्या खाण्याच्या सवय हा असा विषय आहे ना, जो ऐकल्यावरच बहुधा प्रत्येक घरातल्या पालकांच्या कपाळावर आठ्या पडतात. रोजच्या जेवणाची वेळ म्हणजे जणू काही एखादं मोठं आव्हानच असतं. मुलांना पौष्टिक आहार मिळायला हवा हे आपल्याला नक्कीच माहीत असतं, पण तो त्यांच्या गळी उतरवणं हे अक्षरशः तारेवरची कसरत असू शकते. चला तर मग या सविस्तर विश्लेषणात आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि पाहूया तज्ज्ञांच्या मदतीने या दैनंदिन समस्येवर काही अत्यंत सोपे आणि खऱ्या अर्थाने काम करणारे उपाय. मुलांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एखाद्या हरलेल्या युद्धासारखं वाटू शकतं. हा विचार अगदी वास्तवाच्या जवळ जाणारा आहे ना? रजिस्टर्ड डायटिशियन असलेल्या क्रिस्टल कार्जेस यांच्याकडे येणारे अनेक पालक नेमकी हीच हतबलता व्यक्त करतात. जेवणाची वेळ म्हणजे जणू रणांगण आणि एका लहान मुलाला घास भरवणं म्हणजे चक्क दात उपटण्याइतकं कठीण काम. ही निराशा अगदी स्वाभाविक आहे आणि मुख्य म्हणजे अशी भावना असणारे अनेक पालक आहेत. त्यामुळे या प्रवासात कोणी एकटं नाहीये. पण इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परिस्थिती नेहमीच इतके तणावपूर्ण असली पाहिजे असं मुळीच नाही. खरं तर अन्न हे केवळ पौष्टिक असून भागत नाही, तर ते आनंददायकही असायला हवं. आपण बऱ्याचदा पौष्टिकतेवर इतका जोर देतो की जेवणाचा आनंद घेण्याची प्रक्रियाच कुठेतरी हरवून जाते. क्रिस्टल कार्जेस यांच्या मते जेवणाची वेळ संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बनवणं नक्कीच शक्य आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी काही खूप वेगळे किंवा महागडे पदार्थ बनवण्याची अजिबात गरज नाही. हे सगळं साध्य करण्यासाठी आपण या 5 साध्या टप्प्यांवर चर्चा करणार आहोत. जेवणाच्या नियोजनातून सक्षमीकरण, अन्नाला इंटरॅक्टिव्ह बनवणं, वातावरण बदलणं, काही खास परंपरा निर्माण करणं आणि शेवटी निरोगी नातेसंबंध जपणं. चला लगेच सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे जेवणाच्या नियोजनातून सक्षमीकरण. यातली सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण मुलांना केवळ खाणारे न ठेवता निर्णय घेणारे बनवतो. आठवड्याभराच्या जेवणाचं नियोजन करताना एखादा पदार्थ त्यांना स्वतः ठरू द्या. त्यांना काय आवडतं हे विचारून नियोजन केलं की त्यांचा उत्साह खूप वाढतो. आणि हे नक्की करून पहा, मुलांना स्वयंपाकघरातल्या छोट्या मोठ्या तयारीमध्ये सामावून घ्या. जेव्हा ते जेवण कसं बनतंय हे जवळून पाहतात ना, तेव्हा त्यांच्यातील अन्नाविषयीची भीती आपोआप कमी होते आणि ते नव्या गोष्टी खायला अधिक उत्सुक होतात. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, अन्नाला संवादात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह बनवणे. अन्नाचं सादरीकरण किती मोठा बदल घडवू शकतं हे खरंच खूप रंजक आहे. जेव्हा जेवणाचं ताट रटाळ न वाटता एका खेळासारखं वाटतं, तेव्हा मुलं आपोआप तिकडे खेचली जातात. उदाहरणच घ्यायचं झालं तर स्टिक किंवा काड्यांवर अन्न सर्व्ह करणं. ताजी फळं किंवा चीजचे तुकडे काडीवर लावून दिले की मुलांना ते खायला खूप मज्जा येते. डिप्स देणं हा पण एक मस्त उपाय आहे. भाज्यांसोबत हुम्मस किंवा सूपमध्ये क्रॅकर्स बुडवून खायला दिले की त्यांना स्वतः काहीतरी केल्याचा आनंद मिळतो. याशिवाय कुकी कटर वापरून अन्नाला वेगवेगळे आकार दिले तर रोजचेच पदार्थ एकदम आकर्षक वाटायला लागतात. पण हो, येथे एक अगदी छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अन्नाला मजेशीर बनवताना सुरक्षितेशी तडजोड होता कामा नये. तज्ज्ञांचा हा महत्त्वाचा सल्ला नेहमी लक्षात ठेवा. मुलांना अशा काड्यांवर किंवा स्टिकवर अन्न देताना त्या काडीची टोकदार बाजू आधीच कापून टाका. आणि हो, लहान मुले जेव्हा अशा प्रकारे जेवत असतील तेव्हा मोठ्या व्यक्तींनी तिथे लक्ष ठेवणं नेहमीच गरजेचं आहे. सुरक्षिततेची काळजी घेतल्यानंतर आता पाहूया तिसरा टप्पा, जो रोजच्या कंटाळवाण्या रुटीनला छेद देतो, वातावरण बदलणे. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे. जेवण नेहमी डायनिंग टेबलवरच व्हायला हवं असा काही नियम आहे का? आपण अनेकदा एकाच जागी बसून जेवण्याच्या बंधनात अडकतो आणि मग तिथे संघर्षाला सुरुवात होते. विचार करा, रोजच्या त्याच डायनिंग टेबलवर बसण्यापेक्षा एखाद्या दिवशी चक्क हॉलमध्ये जमिनीवर सतरंजी टाकून पिकनिक केल्यासारखं जेवण केलं तर? किंवा हवामान छान असेल तर घराबाहेर बाल्कनीत किंवा जवळच्या बागेत जाऊन जेवणाचा आनंद घेता येईल. जागा बदलल्यामुळे जेवणाच्या वेळेत एक प्रकारचा नाविन्यपूर्ण उत्साह येतो. डायनिंग टेबलच्या मर्यादित जागेपेक्षा असं मोकळं वातावरण नेहमीच तणाव कमी करायला खूप मदत करतं. या नव्या वातावरणात अधिक रंगत आणण्यासाठी आपला चौथा टप्पा उपयोगी पडतो. जेवणाच्या वेळच्या काही खास परंपरा निर्माण करणे. क्रिस्टल कार्जेस यांच्या कुटुंबातील ही एक छोटीशी पण भारी परंपरा पहा. रात्री जेवताना ते एक गेसिंग गेम खेळतात. एखादं डिस्नी कॅरेक्टर मनात धरायचं आणि फक्त होय किंवा नाही अशी उत्तरे देत ते ओळखायचं. किती सोपी कृती आहे, पण यामुळे जेवणाच्या वेळेत छान उत्सुकता निर्माण होते. मुलांचं लक्ष मला हे खायचं नाही यावरून वळतं आणि आता पुढे काय यावर केंद्रित होतं. अशा छोट्याशा परंपरांमुळे जेवणाची वेळ तणावमुक्त होते आणि घरातील संवाद वाढतो. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, निरोगी नातेसंबंध जपणे. आपण आतापर्यंत ज्या युक्त्या पाहिल्या ना,
त्या फक्त तात्पुरती शांतता मिळवण्यासाठी नाहीत. जेव्हा जेवणाच्या वेळा तणावमुक्त असतात तेव्हा मुलं अन्नाकडे शत्रू म्हणून न पाहता एक चांगला अनुभव म्हणून पाहतात. त्यांच्यावर हे खाल्लंच पाहिजे अशी सक्ती न करता त्यांना अन्नाचे वेगवेगळे प्रकार स्वतःहून शोधू देणं त्यांच्या दीर्घकालीन विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांच्या मनात अन्नाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, जो त्यांना आयुष्यभर निरोगी आहार घेणारी व्यक्ती बनण्यास मदत करतो. आणि शेवटी हा एक प्रश्न जो या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. कुटुंबासाठी जेवण आणखी आनंददायक कसं बनेल? आज आपण जे मार्ग पाहिले, मग ते मुलांना नियोजनात सहभागी करणं असो, अन्नाला वेगळा आकार देणं असो, जागा बदलणं असो किंवा एखादा नवीन खेळ सुरू करणं असो, यातून नक्कीच स्वतःची एखादी नवी पद्धत शोधण्याची प्रेरणा मिळाली असेल. या छोट्याशा बदलांमुळे जेवणाची वेळ एका संघर्षातून एका सुंदर कौटुंबिक आठवणीत नक्कीच बदलू शकते. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.